खूप लोकांना हाऊ लॉंग आणि हाऊ मच लॉंगर यांच्यामध्ये फरक माहित नाहीये. हाऊ लॉंगचा तुम्हाला अर्थ माहितीच आहे, किती वेळ, आणि हाऊ मच लॉंगर आलं त्याचा अर्थ अजून किती वेळ. फरक काय आहे दोघांमध्ये? दोघांचा अर्थ एकच होतोय, किती वेळ. पण इथं बघा अजून आलाय. बघा हाऊ लॉंग केव्हा वापरायचे? जे काम अजून कम्प्लीट नाही झालंय, होण्याच्या पहिले तर तुम्ही विचारता. समजा एखादी व्यक्ती अभ्यासला बसलाय आणि त्याला विचारायचं की तुला किती वेळ लागेल, असं म्हणायचं तुला किती वेळ लागेल. तो म्हणजे 2 तास किंवा 3 तास लागेल. ओके झालं. आता तो पोरगा अभ्यासला बसलाय आणि त्या अभ्यास करून त्याला 2 तास होऊन गेलेत, 2 तास होऊन गेले, आणि तो येतो आणि तो सांगतो दादा अजून किती वेळ लागेल रे. तो 5 मिनिटं लागेल. तेव्हा म्हणजे काम सुरू झालंय तर तुम्हाला काय करायचे, हाऊ मच लॉंगर वापरायचे. आणि जे काम सुरू होण्याच्या अगोदर म्हणायचं असेल तर तुम्हाला म्हणायचे हाऊ लॉंग म्हणायचे. जसं आता फॉर एक्झाम्पल, आता स्कूलमध्ये तुम्ही जातात. ओके स्कूलमध्ये जातात. स्कूल किती असते? 8 तास असते, बरोबर. शाळा सुटण्याच्या अगोदर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं पहिले आपण मित्रांना म्हणतो हे अजून किती वेळ लागेल रे, अजून किती टाइम आहे, म्हणतात अजून किती वेळ असं म्हणतो ना. जर असं वापरतो तर तुम्हाला हाऊ मच लॉंगर म्हणायचे, तर हाऊ लॉंग म्हणायचं नाहीये. जसं आता आपण एक वाक्य बघू हाऊ लॉंगचं. जसं आता बघा तुम्ही एक चित्रपट बघताय. ओके चित्रपट पाहतायत म्हणजे पाहत नाहीये, त्याच्या पहिले तुम्ही चित्रपट पाहायला जातायत आणि तुम्ही मित्राला विचारतात की मूवी किती वेळ आहे. बघा चित्रपट किती वेळ चालेल, किंवा तुम्ही असे म्हणा. पहिले आपण हे वाक्य नेहमी बोलतो की बाबा चित्रपट किती मोठा आहे किंवा किती वेळ चालेल असं म्हणायचंय. पिक्चर पाहायला गेले नाहीये तुम्ही अजून, गेले नाही लक्षात ठेवा. तर तुम्ही म्हणायचं हाऊ लॉंग म्हणायचं. ओके मग तुम्ही सुरुवातीला घ्यायचं हाऊ लॉंग घ्यायचं. ओके आहे. ओके तर इज, हाऊ लॉंग इज द मूव्ही असं म्हणायचंय. म्हणजे किती वेळ आहे आपल्या भाषेत जर म्हटलं म्हणजे किती मोठा आहे हा चित्रपट, किती मोठा आहे. तुम्ही म्हणाल अरे 2 तासाचा आहे, 3 तासाचा आहे. आता तुम्ही पिक्चर पाहायला बसलेत, आपल्याला वाटलं की तो चित्रपट 1.5 तासाचा आहे, तो निघून गेला 3 तासाचा. 2-2.5 तास होऊन गेला, बोर होतोय आता आपल्याला, पिक्चर आपल्या मनासारखं नाहीये. तर म्हणतो भाऊ अजून किती वेळ चालेल रे बाबा पिक्चर, अजून किती वेळ चालेल. जर असं म्हणायचं असेल तर फक्त हाऊ लॉंगला काय करायचंय, फक्त हाऊ मच लॉंगर, हाऊ मच लॉंगर, आणि उरलेलं वाक्याचे इज द मूव्ही, बस एवढं म्हणायचे. मला वाटतं फरक समजला दोघांमधला, हाऊ लॉंग आणि हाऊ मच लॉंगरचा. मी अजून 2-3 वाक्य घेतो म्हणजे तुम्हाला अजून लवकर समजेल. वाक्य जेवण बनवायला किती वेळ लागेल. हँडरायटिंग थोडी वाकडी समजून घ्या, कारण मी ना रायटिंग खूप कमी लिहितो. आपला स्पीकिंगचा क्लास फक्त प्रॅक्टिस जास्त भरतो. काय स्पीकिंग म्हणजे प्रॅक्टिस असते. ठीक आहे आपण पहिले बघून घ्या जेवण बनवायला किती वेळ लागेल. आता काय करू आपण, हा नंतर विचार करू. जेवण बनवायला आपण पहिले काय करू, किती वेळ लागेल एवढं म्हणायचे. म्हणजे काय, समजा तुमची मम्मी तुम्हाला भूक लागली, ओके, आणि आईने आता स्वयंपाकला सुरुवात करणार आहे, तर तुम्ही म्हणता की आई किती वेळ लागेल. म्हणजे सुरुवात झाली नाही, किती वेळ लागेल. आई म्हणेल 2 तास लागेल, 3 तास, जे काय असेल ते म्हणेल. तर त्यावेळेस तुम्ही हाऊ लॉंग म्हणायचं. काय म्हणा तुम्ही बघा कसं आहे, हाऊ लॉंग. आणि फ्युचर दाखवते, फ्युचर म्हणून काय घेणार आपण, हाऊ लॉंग विल. इथं कोणाचं नाव घेतलं नाही, तुम्ही तुम्हाला मागं बोलले मागच्या लेक्चरमध्ये, त्यावेळेस तुम्हाला काय आपण इट घ्यायचं, हाऊ लॉंग विल इट. ओके नंतर टेक घ्यायचं, हाऊ लॉंग विल इट टेक. ओके आणि बनवायला म्हणायचं असेल तर तुम्ही काय ना, टू कुक. ओके आणि जेवण, कुक द फूड. म्हणजे बघा हाऊ लॉंग विल इट टेक टू कुक द फूड, याचा अर्थ होतोय की जेवण बनवायला किती वेळ लागेल. आता आईने स्वयंपाक सुरू केलाय, अर्धा तास होऊन गेला, 1 तास होऊन गेला. आता तुम्ही किचनमध्ये जातात, मम्मी अजून किती वेळ लागेल, 1 तास होऊन गेला असं म्हणतो ना. असं जर बोलायचं असेल तुम्हाला अजून किती वेळ लागेल, तो हाऊ लॉंगच्या जागी तुम्हाला हाऊ मच लॉंगर वापरायचे. फक्त हाऊ लॉंग कट करा, दुसरं काहीच करायचं नाही. हाऊ लॉंग घ्यायचं, त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय हाऊ मच लॉंगर. आणि इथून जे वाक्य विल पासून ते जसं कसं घ्यायचं. मग कसं आलंय वाक्य, हाऊ मच लॉंगर विल इट टेक टू कुक द फूड. समजतं. आता समजा आता मी तुम्हाला बोलवलं, इन्व्हाइट केलंय आणि तो निघण्याच्या पहिले आता तो बस स्टँडला असेल किंवा तो घरी असेल किंवा कुठे असेल, तो मी त्याला कॉल केला. समजा मी नेहाला कॉल केला, मी तिला विचारलं अरे नेहा कुठे तू, वेर आर यू. ती म्हणालाय मी घरी आहे, आय एम ॲट होम. मी म्हणाल असं का, चल ठीक आहे, किती वेळ लागेल तुला. आता काय आलं, किती वेळ लागेल, ती निघाली का.
नाही निघाली. हाऊ लॉंग, बघा किती वेळ लागेल. हाऊ लॉंग विल यू टेक, तुला आला इथे लक्षात ठेव, तुला म्हटलंय मी. किती वेळ लागेल असं म्हणायचं असेल हाऊ लॉंग इट टेक म्हणायचे. मग तुला किती वेळ लागेल असं म्हणायचं असेल तर हाऊ लॉंग विल यू टेक म्हणायचे. मग तुला किती वेळ लागेल, मग ते म्हणाले काय नाही रे 5 मिनिटं लागतील ना, इट विल टेक 5 मिनिट्स. 5 मिनिटं लागतील, इट विल टेक 10 मिनिटं लागतील, इट विल टेक 10 मिनिट्स. 1 तास लागेल, इट विल टेक an hour. 2 तास लागेल, इट विल टेक 2 hours. असं काय दिलं. आता आपलं आमचं फोनवर बोलणं झालं, अर्धा पाऊण तास झाला, ते अजून आलीच नाही. परत फोन लावला, टाक 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 फोन लावला आणि उचलला. आणि तिला मी परत उचलला, का ग बहिणी हा कुठे आहे तू? अरे मी रस्त्यावर आहे, आय एम ऑन द वे. अरे बाई अजून किती वेळ लागेल, अजून किती वेळ लागेल. जर असं म्हणायचं असेल तर मी हाऊ मच लॉंगर म्हणे. हाऊ मच लॉंगर विल यू टेक, म्हणजे तुला किती वेळ लागेल. फक्त किती वेळ लागेल, हाऊ मच लॉंगर विल यू टेक. तुला अरे आले येते मी, काही लोक असतात ना, काही लोकांचे 5 मिनिटं मध्ये 2 तास असतात. काही लोक असं म्हणतात 0 मिनिटात आलो मी, 0 मिनिटामध्ये निघून त्याला. ओके, काही लोक तर खतरनाक राहतात, 0 मिनिटात आलो. आता 0 मिनिटं म्हणजे काय, म्हणजे आला लगेच आणि ते 2 तास लावून देतात, 1 तास लावून देतात. रस्त्यात रे पोचण्यामध्ये आहोत. तर बघा हा इतका सोपा टॉपिक होता. तर मी तुम्हाला काही वाक्य देतो, तर तुम्ही ते वाक्य मला सोडून दाखवतात. ओके, मग मी तुम्हाला 3-4 वाक्य देतो. वाक्य दिले. ओके, हाऊ लॉंग आणि हाऊ मच लॉंगरचे तुम्ही मला हे वाक्य करून दाखवतात. किती वेळ लागेल असं म्हणायचं असेल तर हाऊ लॉंग विल इट टेक म्हणायचं. आणि अजून किती वेळ लागेल असं म्हणायचं असेल तर हाऊ मच लॉंगर विल इट टेक म्हणायचं. आणि तुला आलं तर इट्स यू, ती आला तर शी टाकायचं, बस फरक काहीच नाही. तर पहिलं वाक्य बघा, अभ्यास करायला किती वेळ लागेल. आता किती वेळ लागेल तुम्हाला सांगितलं मी, आणि अभ्यास करायला फक्त टू, त्याच्यानंतर काय टाकायचं, अभ्यास करायला काय तुम्ही बघून घ्यायचं. अभ्यास करायला अजून किती वेळ लागेल, अजून किती वेळ म्हणजे हाऊ मच लॉंगर, काय चेंज करायचं तुम्ही बघून घ्यायचे. चहा बनवायला किती वेळ लागेल, किती वेळ म्हणजे हाऊ लॉंग, आणि बनवल्याला म्हणता टू मेक. ओके, टू मेक टी. आणि चहा बनवायला अजून किती वेळ लागेल, अजून किती वेळ म्हणजे काय, हाऊ मच लॉंगर. हे मला वाक्य कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा, लिहा. म्हणजे मलाही वाटेल की तुम्ही सुद्धा इंटरेस्ट घेऊन शिकताय. मलाही आनंद होईल की तुम्ही जर कधी कमेंट बॉक्समध्ये ते रिप्लाय दिला, आणि नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल की ते वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे, मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे नवीन असतील आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नोटिफिकेशन येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन दाबावं लागेल. ओके, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.